नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केली आहे. पायल बाजारात सामान खरेदी करायला गेली होती. दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या होत्या. त्या घेऊन तिला चालणे शक्य होत नव्हते. म्हणून ती एका ठिकाणी थांबून रिक्षाची वाट पाहत होती. पण येणाऱ्या रिक्षा सगळ्या भरूनच येत होत्या. 5 मिनिटे ती तशीच अजून काही रिक्षा येतात का म्हणून वाट पाहत होती. तेव्हा तिचे पलीकडे उभ्या असलेल्या गाडीकडे लक्ष जाते. तर गाडीतून सौरभ खाली उतरतो व फोनवर बोलत बोलत समोरच्या बिल्डिंगमध्ये जातो. सौरभला तिथे पाहून पायलच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. ती क्षणभर विचार करते, सौरभ? छे, तो कसा असेल? तो तर परदेशात आहे. मग परत विचार करते, आता मी जे पाहिले ते काय होते? माझा भास होता का? नाही, मला भास नाही झाला. तो सौरभच होता. मी 10 वर्ष त्याच्याबरोबर संसार केला आहे. अगदी अंधारात पाहिले तरी मी त्याला ओळखेल. शेवटी पायल न राहून त्या सामानाच्या पिशव्या उचलते व रस्ता ओलांडून पलीकडे जायला लागते. पण गर्दीमुळे तिला पटकन रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. शेवटी कशीबशी कसरत करत ती पलीकडे जाते. तर तेव्हा ती गाडी तिथे नसती. पायलला वाटते त्या बिल्डिंगमध्ये जाऊन पाहावे. पण ती वर पाहते तर ती भली मोठी बिल्डिंग होती. नेमके तो कुठे गेला ते कसे कळणार? निराश होऊन ती शेवटी रिक्षाला थांबून घरी येते. घरी आल्यावर पण तिच्या डोक्यातून काही जात नव्हते. खात्री करावी म्हणून ती सौरभला फोन पण करू शकत नव्हती. कारण सौरभने तशी ताकीदच दिली होती, त्याला समोरून फोन करायचा नाही. तो कामात असतो. त्याला वेळ मिळाला तर तोच फोन करेल. पायलची 2 मुलं, सागर व छकुली. सागर हा 8 वर्षाचा तर छकुली 4 वर्षाची असते. घरी सौरभची आई व हे सगळे राहत होते. सौरभची आई बघते पायलचे लक्ष नाही. ती कसल्या तरी विचारात आहे. ती पायलला म्हणते, खूप दमलीस का? तुला पाणी देऊ का? पायल भानावर येत म्हणते, नाही, नको नको. लवकर रिक्षा नाही मिळाली त्यामुळं मी दमले. पायल म्हणते, सासूबाईंना सांगावे का? परत ती विचार करते, नको, उगाच त्या काळजी करत बसतील. सासूबाई म्हणतात, अगं मी वरण भाताचा कुकर लावला आहे. तू भाजीचं बघतेस का? पायल म्हणते, हो आई, मी फ्रेश होते व करते. भाजी बनवताना पण पायलचे लक्ष सारखे फोनकडे असते. ती सौरभच्या फोनची वाट पाहत असते. गेले वर्षभरापासून सौरभ परदेशात कामासाठी चाललोय असं सांगून घराबाहेर असतो. इथे तो जो नोकरी करत होता त्यापेक्षा तिकडे दुप्पट पगाराची नोकरी मिळते. मुलं अजून लहान आहेत. त्यांचे चांगले शिक्षण व्हावे, त्यांना चांगले आयुष्य मिळावे म्हणून तो हे कारण सांगून गेलेला असतो. सौरभ हा पहिल्यापासूनच कडक स्वभावाचा होता. त्यामुळे पायल कायम त्याला भिवूनच असायची. त्याच्या शब्दापुढे जाण्याचे धाडसच कधी तिने केले नव्हते. पण त्या दिवशी दुपारी सौरभला पाहिल्यापासून पायलचे चित्त थारावर नव्हते. फोन वाजला की ती पटकन पाहायची. गेले 4 दिवस झाले पायलचे काहीतरी बिनसले आहे हे तिच्या सासूबाईंच्या लक्षात येते. पायल अशीच विचारात असताना त्या तिच्या जवळ जातात. तिला विचारतात, पायल खरं सांग, मी तुझी आई कधी होऊ नाही शकले ना? पायल म्हणते, काय बोलताय आई? मी कधी असे म्हणाले का? मग तू मला एवढे परके का केलेस? पायल म्हणते, आई तुम्ही काय बोलताय? काय झालं आहे? त्या म्हणतात, अगं गेले 4 दिवस मी बघते तू कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसतेस. मी काही विचारले तर सांगत नाहीस. मग तूच सांग, मी काय विचार करायचा? मला असेच वाटणार ना की मी तुझी आई नाही म्हणून तू तुझे टेन्शन मला सांगत नाहीस. पायल म्हणते, अहो आई, तुम्ही गैरसमज नका करू. तुम्हाला तसे वाटत असेल पण मला माफ करा. पण मी तुम्हाला कसे सांगू? तुम्हाला त्रास नको म्हणून मी नाही सांगितले. सौरभची आई म्हणते, काय झाले मला सांग. पायल शेवटी नाईलाजाने त्यांना सौरभबद्दल सांगते. तर त्या म्हणतात, अगं एवढेच ना, तू त्याच्यासारखं दुसरं कोणीतरी पाहिलेलं असशील. सौरभ जर आला असता तर तो आधी घरी नसता का आला? तो रागीट आहे पण त्याचे आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे. आपल्या सुखासाठीच तो गेलाय ना. तू नको तो विचार करूस असे म्हणून त्या पायलचे सांत्वन करतात. त्या पायलला तर समजवतात पण त्या मनातून विचार करतात. पायल तर खोटं बोलणार नाही आणि ती जे बोलते ते खरं असेल तर सौरभ असं का वागतोय? दुसऱ्या दिवशी सौरभची आई पायलला म्हणते, तुझ्या मनातली शंका दूर करण्यासाठी आपण आज परत त्या ठिकाणी जाऊ. पायलला थोडा धीर येतो त्यांचे बोलणे ऐकून.
त्या सागरला शाळेत सोडवतात व छकुलीला घेऊन परत त्या ठिकाणी जातात. रिक्षातच थांबून त्या वाट पाहत असतात. जवळजवळ 1 तास होतो. गाड्या जात होत्या येत होत्या, पण सौरभ काही दिसत नव्हता. रिक्षात बसून बसून छकुली त्रास देत होती. शेवटी सौरभची आई छकुलीला घेऊन खाली उतरतात, तर छकुली पुढे पुढे पळत असते. त्या तिला आवाज देत तिच्या मागे मागे जात असतात. छकुलीचा धक्का एकाला लागतो. तो फोनवर बोलत बोलत येत असतो. त्याचे लक्ष छकुलीकडे नसते. छकुली पडते म्हणून त्याचे लक्ष तिच्याकडे जाते. तो तिला उठवतो. तोपर्यंत सौरभची आई तिथे येते. समोर सौरभला बघून ती म्हणते, तू? आईला अचानक असे समोर बघून सौरभला पण काही कळत नाही. तो छकुलीला उचलून घेतो. आईला म्हणतो, छकुली मोठी झाली आता, पण तू इथे काय करतेस? त्याची आई म्हणते, प्रश्न मी विचारला आहे तेव्हा उत्तर तू दे. तू इथे कसा? मग तू आम्हाला का नाही सांगितलेस? सौरभ आईला म्हणतो, अगं मी आज रात्री घरी येऊन तुम्हाला सरप्राईज देणार होतो. मी आजच सकाळी कामासाठी आलो आहे. 2 दिवसांनी परत जायचं आहे. सौरभच्या आईला कळते तो खोटं बोलतोय. सौरभ म्हणतो, तू हिला घेऊन घरी जा, मी रात्री घरी येईल. तितक्यात सौरभला कोणीतरी आवाज देते. तो मागे वळून पाहतो तर पल्लवी हातात बाळाला घेऊन उभी असते. आई समोर उभी आहे त्यामुळे त्याला पल्लवीला काय बोलावे ते कळत नसते. सौरभची आई त्याला म्हणते, ही कोण? तर पल्लवी म्हणते, अहो मी सौरभची बायको, हे आमचे बाळ. तुम्ही ओळखता का सौरभला? सौरभची आई म्हणते, काय? बराच वेळ सौरभची आई छकुलीला घेऊन गेल्यात त्या अजून आल्या नाहीत म्हणून पायल त्यांच्या दिशेने आत जाते. तर ती पण पल्लवी बोललेली ऐकते. ते ऐकल्यावर ती जागेवरच थांबते. सौरभ आईला म्हणत असतो, आई मी तुला सगळे सांगतो, पण इथे नको, आता तू घरी जा. सौरभचे ते बोलणे ऐकून पल्लवी म्हणते, ह्या तुझ्या आई आहेत. तू तर म्हणाला होतास तुला कोणी नाही, तू एकटा आहेस. आता सौरभचे पितळ सगळ्यांसमोर उघडे पडले होते. पायल समोर येते. ती म्हणते, मी कोण आहे हे आठवते का तुम्हाला? नाही. आई पण नाही म्हटल्यावर आम्ही तर कोण? पायल पहिल्यांदा सौरभला असे रागात बोलत होती. पल्लवी म्हणते, हे सगळे काय चाललं आहे, मला कळेल का? ती पायलला म्हणते, तुम्ही तरी मला सांगा. पायल म्हणते, हेच सांगतील तुला. पल्लवीच्या हातातले बाळ रडायला लागते. ती वैतागून म्हणते, सौरभ मला सांगणार आहेस का? काय हा सगळा प्रकार आहे? सौरभ काहीच बोलत नाही बघून त्याची आई म्हणते, तू कोण आहेस आम्हाला माहीत नाही, पण हा माझा मुलगा आहे. ही पायल त्याची बायको व त्याची 2 मुलं असा आमचा परिवार आहे. सौरभने आम्हाला परदेशात चाललोय असे सांगून घर सोडले, पण तो तुझ्या आयुष्यात कसा आला माहीत नाही आम्हाला. पल्लवी बाळाला सावरत म्हणते, सौरभ व माझे गेले 5 वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. तो आमच्याच ऑफिसमध्ये काम करत होता. तो हुशार आहे, प्रामाणिक आहे म्हणून माझ्या वडिलांना तो आवडायचा. वडिलांनीच आमचे लग्न 2 वर्षापूर्वी लावले, कारण त्यांना आमच्या प्रेमाबद्दल कळले होते म्हणून. तेव्हापासून आम्ही एकत्रच राहतोय. पल्लवी म्हणते, मला आता काही सुचत नाही. मी बाळाला घेऊन घरी जाते. तुम्ही माझ्या घरी या व माझ्या बाबांशी बोला. असे म्हणून ती बाळाला घेऊन निघते. तिच्या पाठोपाठ सौरभ पण जातो. पायल व सौरभची आई ह्या दोघी पण छकुलीला घेऊन घरी जातात. घरी गेल्यावर सौरभची आई पायलला म्हणते, हे सगळं काय होऊन बसले? माझा अजून विश्वास बसत नाही. मी जे डोळ्यांनी पाहिलं ते खरे आहे. देवा, माझ्या पोटी असा मुलगा का दिलास? असे म्हणून ती स्वतःलाच त्रास करून घेत असते. पायलची पण अवस्था फार वेगळी नसते. पल्लवी पाय आपटतच घरात प्रवेश करते. घरात तिचे वडील असतात. ते म्हणतात, काय सांगितले डॉक्टरांनी? बाळाला बरं वाटते ना? पल्लवी तिच्या वडिलांना म्हणते, बाबा तुम्हाला सौरभबद्दल काही माहिती आहे का? ह्यांनी आपल्याला फसवले आहे. पल्लवीचे ते शब्द ऐकून ते सौरभकडे बघतात. सौरभ खाली मान घालून उभा असतो. ते सौरभला म्हणतात, तुला मी सांगितले होते ना, नीट काळजी घे. मग हिला कळलेच कसे? पल्लवी म्हणते, बाबा म्हणजे तुम्हाला पण हे आधीपासून माहीत होते? तुम्ही पण ह्याच्याबरोबर सामील आहात? त्याचे बोलणे चालू असताना तिथे सौरभची आई समोर येते. तिला हे सगळे कळल्यापासून चैनच पडत नसते. एवढ्या सोन्यासारख्या सुनेला सोडून आपल्या मुलाने ह्या मुलीत असे काय पाहिले की त्याला त्याच्या इतक्या वर्षाच्या संसाराचा विसर पडावा, म्हणून जाब विचारायला आलेले असतात. सौरभच्या आईला समोर बघून पल्लवी म्हणते, बाबा ह्या बघा सौरभच्या आई, आणि ह्यांनी आपल्याला काय सांगितले होते? पल्लवीचे बाबा सौरभच्या आईंना म्हणतो, तुम्ही आत या
आपण बसून शांत बोलू. त्या आत येतात. पल्लवीचे घर म्हणजे महालच असतो. श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी असते. घरात नोकरचाकर असतात. ते बघून त्या सौरभला म्हणतात, तू ह्या मुलीच्या श्रीमंतीच्या प्रेमात पडलास का? इतका मोह होता का तुला श्रीमंतीचा? पल्लवीचे बाबा त्यांना म्हणतात, मला माफ करा, मी मध्येच बोलतोय, पण तुम्हाला अर्धसत्य माहीत आहे. मी सांगतो तुम्हाला सगळे, असे म्हणून ते सांगू लागतात. ते म्हणतात, पल्लवी माझी लाडाची लेक. खूप लाडाकौतुकात आम्ही तिला वाढवले. बिना आईची लेक म्हणून मी तिचे सगळे हट्ट पुरवले. तुमचा सौरभ आमच्याच ऑफिसमध्ये काम करायचा. मला पहिल्यापासून माहीत होते त्याचे लग्न झालेले आहे. त्याला 2 मुलं आहेत. पण सौरभ व पल्लवी एकत्र काम करत असताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मला ही गोष्ट माहीत नव्हती. त्यांचे प्रेम जेव्हा पुढच्या स्टेजवर गेले होते, ते दोघे डॉक्टरांना भेटायला गेले होते. हे बाळ त्यांना नको होते म्हणून. पण ते डॉक्टर माझे मित्रच होते. त्यांनी मला फोन करून सांगितले, तुम्ही सांगा, मी काय करायला हवं होतं? माझ्या मुलीच्या डोळ्यात मी पाणी नाही बघू शकत. मी जेव्हा सौरभला ह्याचा जाब विचारला, तर त्याने मला सांगितले, त्याचे पण प्रेम आहे पल्लवीवर. तो इथे मला म्हणाला होता, आईमुळे मी त्या गावंढळ मुलीशी लग्न केले होते. पण तिच्यावर कधी प्रेम नाही करू शकलो. त्याला शिकलेली आधुनिक काळातली मुलगी हवी होती. पण तुमचा मान ठेवायचा म्हणून तो इतके वर्ष निभावत होता, असे त्याने सांगितले. बराच विचार केल्यावर मी ठरवले की सौरभकडून मोठी चूक झाली आहे. त्याची त्याला शिक्षा मिळायलाच हवी. म्हणून मीच त्याला सांगितले होते, घरी कोणाला भेटायचं नाही. तू परदेशात आहे असेच सांगायचे व इथे पल्लवीबरोबर त्याचे लग्न लावून दिले होते. पल्लवीच्या वडिलांचे ऐकल्यावर सौरभची आई म्हणते, वा, किती छान निर्णय घेतला तुम्ही तुमच्या मुलीच्या सुखासाठी. पण तुम्ही हे विसरलात की सौरभची बायको ती पण कोणाची तरी मुलगी आहे. ती मुलगी रात्रंदिवस ह्याची वाट पाहते. त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. त्या मुलीचं काय? तिचा काय दोष आहे यार? तिला का सगळ्यांनी फसवले? माझाच मुलगा नालायक निघाला, तुम्हाला काय दोष देऊ, असं त्या म्हणतात. सगळ्यांचे बोलणं ऐकून पल्लवी म्हणते, बाबा, तुम्ही पण स्वार्थी निघालात. मला खूप अभिमान होता तुमचा. माझे बाबा सगळ्यात बेस्ट बाबा आहेत. ते कधीच कोणावर अन्याय करत नाहीत. ते घरातल्या नोकरांनासुद्धा अगदी घरच्यांसारखे वागवतात. त्यांनी असं स्वतःच्या मुलीच्या सुखासाठी दुसऱ्या मुलीचे आयुष्य बर्बाद केले? खरंच मला लाज वाटते तुमची. हो, मी प्रेमात पडले होते सौरभच्या. पण मला आजपर्यंत माहीत नव्हते की त्याचा संसार आहे, बायको, मुलं आहेत. म्हणून मी त्याच्याबरोबर पुढे गेले होते. पुढे पल्लवी सौरभला म्हणते, वा सौरभ, तू तर खूपच ग्रेट आहेस. आज तू तुझ्या 10 वर्षाचा संसार माझ्यासाठी सोडलास, तर मग उद्या मलाही सोडायला मागे पुढे नाही बघणार. आता एक क्षण पण मी तुझ्याबरोबर राहू नाही शकणार. बाबा, तुम्ही तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी नको म्हणून हे केलेत ना? मग आता बघा, ही मुलगी रोज तुमच्यासमोर रडणार. असे म्हणून ती रडतच आत जाते. जाताना सौरभला म्हणते, ह्यापुढे तुझे तोंड मला दाखवू नकोस. तिचे वडील डोक्याला हात लावून बसतात. सौरभची आई तिथून निघून घरी येते. घडलेला सगळा प्रकार ते पायलला सांगते व तिला म्हणते, तू सौरभला माफ नाही करायचेस. आई पाठोपाठ सौरभ पण तिथे येतो. तो पायलला म्हणतो, माझे चुकले. पायल त्याला म्हणते, तुम्ही माफी नका मागू. तुमची चूक नाही आहे. जे झाले ते एका अर्थी बरे झाले. मी तुमच्या बंधनातून मोकळी झाले. आता मी माझे आयुष्य माझ्या मुलांबरोबर जगेल. मला आता कोणी छोट्या छोट्या गोष्टींवरून नावं नाही ठेवणार. माझा कोणी उद्धार नाही करणार. मला नेहमी वाटायचे मी तुमच्या योग्य नाही म्हणून तुम्ही माझ्याशी असे वागता. तरी मी सगळे निमूटपणे सहन करायचे, कारण माझं तुमच्यावर प्रेम होते. पण आता तुम्ही पण मोकळे आहात. मी तुम्हाला अडवणार नाही. उलट तुम्ही आमच्या आयुष्यातून आम्हाला आता नको आहात. वर्षभरात आम्ही तुमच्याशिवाय आनंदात जगलोय. ह्यापुढे पण आम्ही जगू. तुम्ही आता गेलात तरी चालेल, असे म्हणून ती पण आत निघून जाते. सौरभची आई म्हणते, ह्या घरावर आता तुझा काही हक्क नाही. हे घर माझे आहे. ते आता माझ्या नातवाचे, सुनेचे होईल. तुझे परत आम्हाला तोंड दाखवू नकोस, असे म्हणून त्या सौरभला घराबाहेर काढतात. सौरभ आता त्याच्या चुकीमुळे दोघींना पण गमावून बसला. शेवटी पश्चाताप करत आयुष्यभर एकटेच राहणे त्याच्या वाट्याला येते. आजची स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा व अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी
आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.